राज्याने निरीक्षक म्हणून नेमलेले सुरेश पालवेजी, आजच्या या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे स्टेजवरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, महायुतीचे, घटक पक्षांचे सर्व मान्यवर नेतेगण, महिला भगिनी, उपस्थित माझे बारामतीकर, पत्रकार मित्र, प्रतिष्ठित नागरिक, सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आज लग्नाची मोठी तीथ आहे आणि त्याच्यामुळं अनेकांना लग्नाला देखील वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्यायच्या, शुभेच्छा द्यायला जायचं ह्याची पण मला जाणीव आहे। खरा कार्यक्रम आज बरोबर 1 महिना राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा कौल 13-13.5 कोटी जनतेने दिल्यानंतर झालेला आहे। 23 तारखेला दुपारी साधारण महाराष्ट्र राज्याची सूत्र उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये जाणार आहे, कोण राज्य कारभार करणार आहे, कोण त्या ठिकाणी या राज्याचं नेतृत्व करणार आहे, याबद्दलचं साधारण चित्र दुपारीच आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेलं होतं। आपण सगळेजण काळजीत होतो, कारण लोकसभेची निवडणूक झाली होती, त्यावेळेस मोठा फटका महायुतीला बसलेला होता। महाविकास आघाडीला जवळपास 31 जागा मिळालेल्या होत्या आणि त्याच्यावर कार्यकर्ता पण थोडासा त्याच्यामध्ये खचलेला होता, नावमेद झालेला होता। आता विधानसभा 5 महिन्याने कसं होणार, काय होणार, या विवंचनेमध्ये ते सगळेजण होते, आम्ही पण होतो। एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, मी असेल, आमचे घटक पक्षांचे सगळे सहकारी असतील, आम्ही पण जरा काळजीत होतो किंवा असा एकतर्फी कौल आपल्याला आपल्या भागातली जनता देईल असं वाटलं नव्हतं। परंतु आम्ही काही ईव्हीएम वर त्या ठिकाणी दोष दिला नाही। शेवटी जनतेच्या मनामध्ये जे असतं ते जनता करत असते। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची जनता, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेला आहे, मताचा अधिकार दिलेला आहे। कुठला अधिकार कशा पद्धतीनं वापरायचा याबद्दलचा फार बारकाईनं विचार करणारे इथले मतदार आहेत, राज्यातले मतदार आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी विचारपूर्वक आपल्याला पुन्हा नव्या जोमात लोकांच्या समोर जायचं आणि तशा पद्धतीने आम्ही तयारीला लागलो। जवळपास भारतीय जनता पक्षाला 132 जागा मिळाल्या, राष्ट्रवादीला 41, शिंदे साहेबांना 57 जागा लढवल्या। त्याचं प्रमाण जर बघितलं तर भाजपला पर्सेंटेज सगळ्यात जास्त, नंतर राष्ट्रवादीला, नंतर शिवसेनेला, अशा पद्धतीनं हे सगळे चित्र पाहायला मिळाले। मला खरं तर नंतर लवकरच तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला यायचं होतं, परंतु मी तिथं अडकून पडलो आणि सतत आमची चर्चा होत होती। कधी दिल्लीला जावं लागत होतं, त्याच्यातून चर्चा होत होती आणि पुढं कसं करायचं, काय करायचं। साहजिकच भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री होणार होते आणि उपमुख्यमंत्री राहिलेले 2 पक्षाचे होणार होते, परंतु काही वेगवेगळ्या कारणामुळे ते उशीर होत गेला। मी तुमच्याकडे 14 तारखेलाच येणार होतो, मी ठरवलेलं होतं 14 तारखेला जाऊन बारामतीकरांच्या पुढे नतमस्तक व्हायचं, त्यांना अभिवादन करायचं, त्यांना सॅल्यूट करायचा आणि त्यांनी जी जबाबदारी दिली, मला 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय केलं आणि त्याच्यामुळे माझ्यासारख्याची जबाबदारी आता वाढलेली आहे। यापुढील काळात देखील बारामती विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकारचा प्रतिनिधी, बारामतीकरांचा लोकप्रतिनिधी या दृष्टिकोनात मी कायम कटिबद्ध राहण्याचं ठरवलेलं आहे आणि अशी ग्वाही देखील मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो। सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। मला अनेक जण म्हणायचे लोकसभेला 48,000 मतांनी माझा लोकसभेचा उमेदवार मागे राहिलेला होता, आता इथं कसं होणार, परंतु कार्यकर्ता कामाला लागलेला होता। सगळेजण आपापल्या परीनं काम करत होते। वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले, वेगवेगळ्या प्रकारची टीका टिप्पणी झाली, परंतु एक आम्ही भूमिका स्वीकारलेली होती, जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं देखील महाराष्ट्रामध्ये फिरत असताना कुणावरही टीका करायची नाही।
आपण ज्या काही लाभाच्या योजना दिलेल्या आहेत, आपण जे काही काम केलेलं आहे आणि उद्याच्या काळामध्ये पुन्हा जनतेने संधी दिल्यानंतर 5 वर्षाच्या करता जे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता विजन एकनाथराव देवेंद्रजी आम्ही सगळ्यांनी डोळ्यांसमोर ठेवलेलं आहे, ते विजन पूर्तीमध्ये आणण्याच्या करता आम्ही सगळ्या भागामध्ये फिरत होतो, लोकांना आवाहन करत होतो, माय माऊलींना आवाहन करत होतो, माझ्या बहिणींना आवाहन करत होतो, आमच्या तरुणींना आवाहन करत होतो आणि शेतकरी वर्गाला, कष्टकरी वर्गाला, सगळ्या घटकांना आवाहन करत होतो. सगळ्यांचं ऐकून घेण्याचं काम मतदार राजा करत होता आणि त्याच्यातून नंतर देशाचे पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील, इतर अनेक दिग्गज नेते हे आपापल्या परीनं महाराष्ट्र पिंजून काढत होते. विरोधकांमधले देखील नेतेगण महाराष्ट्र पिंजून काढत होते. पण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने कधी न भूतो न भविष्यती महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 ला संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला. आजही ती आठवण आहे, आजही त्याची नोंद इतिहासामध्ये झालेली आहे. आणि तेव्हापासून जेवढ्या निवडणुका झाल्या 57, 62, 67, 72, 78, 80, 85, 90, 95, 99, 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 कधीही काँग्रेस एक संघ असताना, विरोधक अतिशय कमकुवत असताना देखील इतकं एकतर्फी मतदान झालेलं नव्हतं. ते मतदान या माझ्या विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत जनतेने केलं. आणि तो कौल बघितल्यानंतर अक्षरशः आम्ही तर म्हणजे विचार करायला लागलो की बाबा आता एवढी मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर मतदारांनी टाकलेली आहे, बारामतीकरांनी टाकलेली आहे. चिरायत भाग असेल, बागायती भाग असेल, माझं शहर असेल, माझा सगळा परिसर असेल, या परिसरामध्ये आजपर्यंत अनेक निवडणुकीमध्ये तुम्ही मताधिक्य दिलं, परंतु यावेळेस 8व्यांदा निवडणूक होती आणि लोकसभेच्या निकालानंतर निवडणूक आलेली होती. आणि तुम्ही ज्यावेळेस सकाळी काउंटिंग सुरू झालं त्यावेळेस तर काही चॅनलवाल्यांनी कहरच केला. काउंटिंगला पोस्टल बॅलेटमध्ये अजित पवार पिछाडीवर झाले. आमच्या मातोश्री तर आमच्या घरामध्ये देवघर आहे, तिथं जाऊन आई बसली. माझी मोठी बहीण तिच्याजवळ होती. अगं विजू अक्का कसं असं झालं? ती म्हणायची नाही, हे असं नाहीये, आम्ही बारामतीमध्ये फिरलोय, काळजी करू नको. ती आपली देवाचं जप करत बसली, विठ्ठला पांडुरंगा, पांडुरंगा विठ्ठला. आणि मग नंतर मी एकाला फोन केला, काय बघा हे काय नक्की काय? म्हणले काय नाही, आपल्याला 60-70% मतं मिळत आहेत, आपण पुढे. आणि नंतर काही बारामतीकरांनी जी बटणं दाबली त्याच्यामध्ये आपण मागे राहिलो नाही, सतत प्रचंड लीडनं आपण पुढे चाललो. आणि अनेकांचं तुमचं सगळ्यांचं कार्यकर्त्यांचं स्वप्न होतं, काही जीवाभावाच्या बारामतीकरांचं स्वप्न होतं, माझ्या मतदार राजाचं स्वप्न होतं. त्यामध्ये आपल्याला लाखाच्या पुढे मताधिक्य मिळवायचं. आणि खरोखरीच बारामतीकरांनी उभ्या महाराष्ट्राला 1 लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्य मिळून एक ऐतिहासिक अशा प्रकारचा करिश्मा करून दाखवला. आणि त्याच्यामुळे मी पुन्हा विचार करायला लागलो की आपल्याला, मला पहिली टर्म मिळाली ती 91 ते 95 मिळाली, अशा 7 टर्म मिळाल्या. आता 8वी टर्म मिळते. 8व्या टर्म मध्ये राज्याची कालच अर्थ नियोजन आणि एक्साईज उत्पादन शुल्क त्याला मराठीमध्ये म्हणतात, हे महत्वाची खाती माझ्याकडे आलेली आहेत. त्या खात्याची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली जाईल. उद्याच्या 3 तारखेला मार्चला आपला अर्थसंकल्प मला महाराष्ट्राचा सादर करायचा आहे. देवेंद्रजी, एकनाथराव यांच्याशी चर्चा करून मी ज्यावेळेस अर्थसंकल्प 3 ला अधिवेशन सुरू होईल, सुरुवातीला मी पुरवणी मागण्या मांडली यंदाच्या वर्षाच्या शेवटच्या. आणि नंतर साधारण अर्थसंकल्पाचा दिवस कामकाज सल्लागार समिती आणि कॅबिनेट मिळून ठरवेल, ते पहिल्या आठवड्यातच असेल. आणि तो अर्थसंकल्प मांडत असताना जनतेने ज्या अशा आकांक्षांनी आम्हाला निवडून दिलेल्या आहेत,
ज्या अपेक्षा जनतेने आम्हाला निवडून दिलेल्या आहेत त्याच्यातल्या बऱ्याच या गोष्टी कशा आम्हाला जनतेच्या करता देता येतील त्याबद्दलचा मनापासूनचा प्रयत्न आणि हे सगळं करत असताना राज्याची आर्थिक शिस्त बदलणार बिघडणार नाही. राज्याची जी नेहमी देशाच्या इतर असणाऱ्या राज्यांमध्ये आपली जी परंपरा आहे जी पहिल्यापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून जोपासली गेलेली आहे त्याच रस्त्याने त्याच परंपरेने या राज्याला पुढे देण्याच्या करता आम्ही सगळे महायुतीचे घटक सगळे विधायक सगळे सहकारी आणि मुख्यमंत्र्यांसहित आम्ही सगळे मंत्रिमंडळातले माझे सहकारी हे त्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणे पुढे जाऊ. आपण काळजी करू नका. 5 वर्षाचा कार्यक्रम ज्या ज्या काही गोष्टी निराकरा उपसा सिंचन योजना असेल माझा धनाई सिरसाईचा बंद पाईपलाईनचा पाण्याच्या बद्दलचा प्रश्न असेल माझ्या लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजनेचा पाणी माझ्या इकडच्या भागात इंदापूर बारामती तालुक्यामध्ये देण्याच्या संदर्भातलं काम असेल आपले वेगवेगळ्या केटीवेअरचं रूपांतर वेगळ्या पद्धतीनं पाणी अडवण्याच्या दृष्टिकोनातनं करण्याचं काम असेल हे सगळे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं सोडवण्याच्या करता मी आता उद्या माझा दिवस पुण्यामध्ये जाणार आहे. मगाशी आमचे त्या ठिकाणी गडकरी साहेबांनी आम्हाला सांगितलं तसं उद्या मी वडूळ आणि तुळापूरला देखील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजेंच्या तिथं जे स्मारक आपण करतोय त्या स्मारकालाही कामाची पाहणी करण्याच्या करता 1 जानेवारीला जो कार्यक्रम असतो विजय स्तंभाच्या ठिकाणी सगळी तयारी कशा पद्धतीने चाललेली आहे तिथं येणाऱ्या माझ्या सहकार्यांची कुठं अडचण तर येणार नाही ना त्या संदर्भामध्ये सगळे कामाला लागलेत ना आणि इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न याकरता माझा उद्याचा दिवस त्या ठिकाणी जाणार आहे. त्या संदर्भामध्ये परवा दिवशी मात्र मला जाऊन 4 विधिवत आपल्या वित्त नियोजन आणि एक्साईजचं घ्यावं लागणार आहे. या पद्धतीनं पुढे जायचंय. अनेकांचे निवेदन येत आहेत. अनेक जण सांगतायत की दादा हे काम आमचं झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे. एकदा ह्या सगळ्या माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी आपापले विभाग त्या ठिकाणी त्यांची जबाबदारी स्वीकारून त्यांना कामाला लागू द्या आणि मग हे बाकीचे प्रश्न सोडवण्याच्या करता यावेळेस थोडेसे काही बदल हे मी त्या बाबतीमध्ये करतोय. संघटनेमध्ये देखील एक कसा उत्साह त्या ठिकाणी आणता येईल त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाच्या बद्दल समज गैरसमज राहणार नाही. संस्था उत्तम पद्धतीने आपल्या कशा चालतील येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे आपल्याला सोडवण्याच्या करता केंद्राची मदत कुठं आपल्याला घ्यावी लागेल. वेळ पडली तर पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे जाऊन त्याचा पाठपुरावा कशा पद्धतीने आपल्याला करावं लागेल त्या सगळ्याचं नियोजन या 5-6 दिवसात अधिवेशनाच्या काळामध्ये देवेंद्रजी मी आणि एकनाथरावांनी आम्ही ठरवलेलं आहे. त्याबद्दल आपण तीव्र शंका मनामध्ये बाळगू नका. आणि मग तुमचा आरोग्याचे प्रश्न असतील तुमच्या रस्त्याच्या संदर्भातले प्रश्न असतील शहरामध्ये चाललेले विविध विकास कामाचे प्रश्न असतील ग्रामीण भागातले त्या ठिकाणी प्रश्न असतील त्या कामाचा दर्जा आजच मी सकाळी पीडब्ल्यूडीचे चीफ इंजिनियर सुप्रिटेंडेंट इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनियर या सगळ्यांना बोलून घेतलेलं होतं. त्यांनाही काही सांगितलं. मी आज या आभाराच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगतो बाबांनो काही कार्यकर्ते कामं घेतात